हो का? सुप्रभात मित्रांनो, आपण आज सकाळी पोहोचलेलो आहे सावरे शेट इथे. तर मित्रांनो इथं आल्याला आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे. खूपच मोठी खूपच मोठी. म्हणून खूपच छान म्हणजे रात्रीपासून आपली पनवती चालू आहे मित्रांनो. काल रात्री आपले निलेश भाऊ राठोड यांनी एकदा पैसे 400 रुपये मॅनेज देऊन आपण मॅनेज केलं. त्याच्यानंतर पण त्यांनी अजमेर केल्यानंतर 400 रुपये नाही 500 दिले निलेश भाऊ तुम्ही. 500 देऊन परत एकदा मॅनेज केलं. म्हणजे यासाठी निलेश भाऊसाठी टाळ्या. तर मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी आपल्याला एक एजंट भेटला, त्याच्याकडे आपण रूम बघायला गेलेलो होतो. त्याने आपल्याला रूम दाखवली 800 रुपयामध्ये. पण ती रूम काय आपल्याला आवडली नाही, स्मेल वगैरे येत होता, म्हणून आपण तो मॅटर क्लोज केला. त्यानंतर आपले योगीराज भाऊ शिंदे यांना आपण रूम बघण्यासाठी एजंट भेटला आपल्याला, जवळ एकदम डिलक्स रूम आहे म्हणे, तुम्हाला एकदम 100% आवडेल VIP रूम. तर आपण योगीराज भाऊ शिंदे यांना रूम बघण्यासाठी पाठवलं होतं मित्रांनो. तर त्यांनी एक नंबर रूम दिलेला आहे मित्रांनो आपल्याला. एक नंबर म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्या किती वेळ होतो म्हणजे ते 3 आणि नाही 7 तास. 7 तासाचे आपल्याकडून 1,500 रुपये चार्जेस घेतलेले यांनी. तर तुम्हाला एक 5 मिनिटं फक्त रूम दाखवतो, तुम्ही याच्यावर तुमची प्रतिक्रिया द्या. हे बघा मित्रांनो, हा आमचा VIP सुपर डिलक्स रूम आहे, ज्याला आपण 1500 रुपये चार्जेस दिलेले आहे. हे बघा किती छान रूम आहे मित्रांनो, खूपच छान. त्यांनी एकदम डिलक्स प्रकारचा मिरर दिलेला आहे इथं. त्याच्यामध्ये तुम्ही तोंड पाहू शकता मित्रांनो. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम ओरिजिनल तोंड दिसतं मित्रांनो. एकदम ओरिजिनल म्हणजे तुम्ही जर गोरे नसाल तरी तुम्ही याच्यात गोरे दिसता मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला हा एकदम VIP TV दिलेला आहे मित्रांनो त्यांनी या 1500 रुपयाच्या डिलक्स रूममध्ये. या रूममध्ये मित्रांनो TV एवढा छान आहे मित्रांनो, एवढा छान आहे की तो आता आल्यापासून आतापर्यंत चालूच नाही झाला मित्रांनो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एकदम इनविजिबल म्हणता ना रे का, इनविजिबल काय म्हणतो आपण, सेटअप बॉक्स दिलेला आहे त्यांनी मित्रांनो. तर आपण आता ह्या रूमची टूर घेतलेली मित्रांनो. सर इकडे तर तुम्हाला आता एकदम VIP वॉशरूम दाखवतो मित्रांनो. हे बघा सर मित्रांनो, या डिलक्स रूम मधले वॉशरूम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एकदम VIP प्रकारचा कमोड दिलेलं आहे मित्रांनो. एक बेसिंग दिलेली आहे मित्रांनो. हा माझा ब्रश इथं पडलेला आहे, एकदम डिलक्स प्रकारचं. व्हेंटिलेशन नाही आहे व्हेंटिलेशनची एक जाळी आहे मित्रांनो इथं. आणि इथं शॉवर पण इनविजिबल मित्रांनो, कारण हे डिलक्स रूम हे सगळ्या गोष्टी इनविजिबल आहेत तिथं. तर मित्रांनो अशा प्रकारे सावऱ्या शेटला आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे एकदम डिलक्स रूम भेटू शकताय. तर तुम्ही जरा बघूनच रूम बुकिंग कराव्या अशी नम्र विनंती तुम्हाला. आणि मित्रांनो काय बोलू मित्रांनो तुम्हाला आता. आणि हा रूम आम्हाला आमचे लीडर, आमचे नेते योगीराज भाऊ शिंदे यांनी सजेस्ट केलेलं आहे. म्हणजे त्यांना खूप आवडला मित्रांनो हा रूम. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट मला दाखवायची मित्रांनो. हे बघा मित्रांनो, इकडल्या साईडला हे बघा मित्रांनो, एकदम VIP डिलक्स सुपर डिलक्स AC दिलेला आहे, ज्याला कनेक्शनच नाही दिसत आहे. नाही कनेक्शन आहे मित्रांनो, पण तो चालू आहे मित्रांनो. पण हा हे बघा मित्रांनो, इकडे या साईडला बटन आहे मित्रांनो त्याचं, या साईडला. म्हणजे एकदम 12 फुटी माणूसच लागतो त्याला चालू करण्यासाठी मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची एकदम काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, पण ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे रूम तुम्हाला इथं भेटतील मित्रांनो 1500 रुपयामध्ये. तर सहसा जर तुम्ही सावरे शेटला आले तर स्टेचा प्लॅन बनवूच नका मित्रांनो. मोस्ट ऑफ द आम्ही 5-6 रूम चेक केल्या, 5-6 लॉजिंगला गेलो आम्ही. सेम प्रकार आहे सगळीकडेच आणि रेट पण खूप आहेत. तर तुम्ही एक गोष्ट करू शकताय, तुम्ही चित्तोडगड किंवा मग जिकडनं येत असाल तुम्ही खाटूश्यामवरून जर येणार असाल तर खाटूश्यामला स्टे करा आणि सकाळी इकडे या आणि सकाळी दर्शन करून परत नंतरचा त्या दिवशीचा म्हणजे त्या रात्रीचा स्टे पण तुम्ही चित्तोडगड किंवा मग खाटूश्यामला जयपूरला करू शकताय. सहसा अवॉइड करा मित्रांनो इथं स्टे करणं सावरे शेटला.
तर चला आपण आता मंदिराकडे जाऊया दर्शनासाठी. चला भेटू. तर मित्रांनो आपल्याला चालता चालता रस्त्यात एक टपरी भेटली होती. तिथं आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपले मित्र कसे नाश्ता करत आहे. मित्रांनो सगळ्यांनी वेगवेगळे प्रकार घेतलेले आहे इथं. तर मित्रांनो इथं विषय असा आहे की खूप महागडं आहे मित्रांनो. इथं 30 रुपयाला एक सँडविच आहे, समोसा वगैरे सर्व 30-30 रुपयाला आहे. म्हणजे ऑलमोस्ट डबल रेटमध्ये आहे इथं. आणि इथले जे कारागीर आहे किंवा मग जिथले जे आम्ही जिथं थांबलो होतो तिथले पर्टिक्युलर असू शकते, त्यांचा बिहेवियर पण चांगला नव्हता मित्रांनो. त्यांनी आम्हाला म्हणजे आन्सर पण योग्य नाही केलं आहे. आणि तरी बघू शकताय निर्लज्जासारखे खात आहे. आणि इथं चहा, ह्या बाबांकडं चहा प्यायला पण आम्ही चहा पिला, म्हणजे मी नाही पिला पण मित्रांनी पिला माझ्या. पण तो चहा पण एकदम बकवास होता, एकदम पाणी होतं मित्रांनो. तुम्ही चहा पण इथं पिऊ नका अशी डायरेक्ट विनंती आहे तुम्हाला. कारण इथं पाण्यासारखा चहा भेटतो, एकदम पाण्यासारखा चहा भेटला आम्हाला. ओनली वेटिंग. इनक्रेडिबल खूप वेटिंग वर पाहू शकता. पब्लिक पाहू शकता तुम्ही मागच्या साईडला किती. हे बघा मित्रांनो गर्दी सुटलेली आहे आता. हा तिसरा लॉट मध्ये आलेलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथं. खूप जास्त गर्दी आहे मित्रांनो. आता एवढी गर्दी लाईनला लागणार आहे, आपला कधी नंबर लागेल तर तुम्ही एक अंदाज लावू शकताय. चला बघूया आता आपण आपला कधी नंबर लागतो ते. आपण फायनली मध्ये पोहोचलेलो आहोत. आता आम्ही दोघं मागे राहिलेलो, आमचे 3 दुसऱ्या लॉट मध्ये सोडलेले ते ऑलमोस्ट आता नंबर मध्ये लागले असतील, जवळजवळ पोहोचले असतील. तर चाललोय आपण आता दर्शनासाठी. हे बघा मित्रांनो हे मेन मंदिर आहे, एकदम सारखं एकदम मस्त दिसतंय मंदिर मित्रांनो. आणि परत एकदा आपल्याला आता गर्दीला सामोरं जायला लागलेलं आहे. दुसरं बॅरिकेड लागलेलं आहे आपल्यासाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही मंदिराचा प्रवेशद्वार बघू शकता, गेट एक नंबर दिसतंय मित्रांनो, अतिशय सुंदर दिसतंय. मित्रांनो तुम्ही किती क्रेज आहे इकडं, खूप क्रेज आहे सावरिया शेठचे मित्रांनो. सर्व व्यापारी राजस्थान मधले आणि बाहेर स्टेट मधून पण येतात तिथं दर्शन करण्यासाठी. आणि सावरिया शेठला शेटो के शेठ म्हणतात मित्रांनो. चला ते बघू शकता मित्रांनो, इथं लोकांची सावरिया शेटवर किती भक्ती आहे. आपल्या घरातल्या एका अपंग व्यक्तीला दर्शनासाठी समोरचा व्यक्ती डायरेक्ट कसा घेऊन आलेला आहे, त्याला म्हणता भक्ती. क्या है ये, क्या है भैया ये बाटी, इतनी बड़ी बाटी, दाल बाटी. क्या क्या प्लेट है अपने पास भैया? दाल बाटी था. क्या प्लेट है अपने पास? 100. फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण आपल्या रूमकडे चाललो आहे, स्टेकडं. मित्रांनो खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. हॉटेल दाखवा ना. आपलं हॉटेलचं काय नाव आहे? आपल्या हॉटेलचं नाव आहे हां, एक आपण आता पोचतोय. पण मंदिरापासून एक हार्डली 100 मीटरच्या अंतरावरती आपला स्टे होता. तुम्हाला रूम तर सकाळी दाखवलीच, VVIP रूम होते आपल्या मित्रांना. आपला नाद नाही करायचं मित्रांनो, आपण VIP माणसं आहे. VIP रूम करतो, नादच नाही करायचं आपलं. म्हणजे कालपासून आपली खूप फसवणूक होती मित्रांनो.
चला आता आपण रूमवर जाऊन बोलूया. हे बघा हे गद्दार मित्र आमचे, हे आमचे गद्दार मित्र ते आम्हाला सोडून आले आम्हाला सोडून. हा बाई गद्दार मित्र आता डायरेक्ट वाया गेलाय पोरीच्या बाई. हे आपलं स्टे अभिनंदन रिसॉर्ट म्हणून आपला स्टेचा कॉरिडॉर. मित्रांनो आपण आता पोहोचलो आपल्या रूमवरती. तर दर्शन झालेलं आहे आपलं सावर्या शेठचं एकदम मजबूत मध्ये तर नाही झालं पण झालंय खूप छानपैकी झालेलं आहे. थोडा त्रास झाला ठीक आहे. पण एक सजेशन राहील की तुम्ही सावर्या शेठला येतो वीकेंड आणि सॅटर्डे संडे अवॉइड करून या. तर चला आपण आता रिटर्नच्या परतीच्या रस्त्याला लागू. इथून आपण चित्तोडगडला जाणार आहोत. पॅकिंग करून आता आपण चित्तोडगडसाठी निघू. चला. तर मित्रांनो फायनली आपल्याला दाल बाटी चुरमा भेटलेलं आहे चित्तोडगडमध्ये. हे बघा आपले प्लेट आलेले आहे एका छोट्याशा काय म्हणतो आपण नाश्ता सेंटर हॉटेलमध्ये आपल्याला भेटलेलं आहे. आणि हे बघा या मित्रांनी ही जागा शोधलेली आहे मित्रांनो. आणि आपली थाली आलेली आहे. किती रुपयाला आहे थाली आपली? 80 का 100 रुपयाला 70ला बोलला ना तो बाहेर आपल्याला तो पोऱ्या. काय माहिती आता किती लुकता आहे माहीत नाही आपल्याला बाई. हो चला टेस्ट करूया आणि तुम्हाला एक रिव्ह्यू देऊ की दाल बाटी चुरमा चित्तोडगडमध्ये खाल्ला पाहिजे की नाही खाल्ला पाहिजे. हाऊज इट ठीक आहे. पोट भरायपुरती का हां. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे तिथं चित्तोडगड स्टेशनला. इथनं आपल्याला एक अनारक्षित तिकीट बुक करायचं होतं. ॲक्च्युली आम्ही मध्ये जाऊन आलो आहे पण इथे ॲक्च्युली अनारक्षित तिकीट म्हणजे आमच्याकडं आता एमर्जन्सीमध्ये तिकीट नव्हतं. आमचं रिझर्वेशन ॲक्च्युली जयपूरपर्यंतच होतं. तिथून आम्ही अनारक्षित तिकिटावरच प्रवास करत होतो. पण इथं आल्याच्यानंतर एक गोष्ट बघायला भेटलेली आपल्याला मित्रांनो. हे बघा हिचे तिकीट काउंटर आहे ना मित्रांनो, मेन तिकीट काउंटर आहे. आणि हे जंक्शनचं तिकीट काउंटर विशेष गोष्ट आहे मित्रांनो. हे जंक्शनचं तिकीट काउंटर आहे बघा. हे बघा मित्रांनो हे ॲक्च्युअलमध्ये बंद पडलेलं आहे. आणि फक्त बंद नाही पडलेलं आहे तर या अख्ख्या तिकीट घरामध्ये एक पण व्यक्तीने दिसत आहे बघा. विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे तुम्ही हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ किंवा ही शॉर्ट आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की इथल्या लोकांपर्यंत जर ती शॉर्ट गेली तर त्याच्याबद्दल कोणीतरी ॲक्शन घेईल. कारण हे असं करून प्रवृत्त करताय लोकांना विदाऊट तिकीट प्रवास करण्यासाठी. चला आता आपण काहीतरी जुगाड बघू याचं तिकीटचं. कारण आपल्याकडे आता तिकीट नाही आहे मित्रांनो. आता तिकीट दुसरीकडे कुठं भेटतं का बघायला लागेल आपल्याला. चलो देखते.